नमस्कार मंडळी. तर आज माझ्या घरी कोण आलेला आहे तर ह्या ताई आलेल्या आहेत. त्या सिंहगडवरून आलेल्या आहेत. ताई कुठून आले म्हटलं तुम्ही? नांदेडगाव. नाव काय म्हटलं ताई? जयश्री. आणि त्यांचे कारभारी पण आलेले आहेत. म्हणजे मला सवय म्हणायची, मग आता मी तशाच पद्धतीने म्हटलं. तर ताई आलेले आहेत. आता चहा वगैरे ठेवते ताईंना, थोड्याशा गप्पा वगैरे मारते आणि ताई थेट लसूण घेण्यासाठी माझ्या घरी आलेल्या आहेत. ताईंना आता मटकी वगैरे सगळं दाखवते. खूप जणांना प्रश्न असतात, तुमच्या घरची मटकी लय भारी असते. तर ताई आलेल्या आहेत. ताई सकाळी फोन आला तर मी सकाळी बाहेर गेले होते, पण स्पेशली ताईसाठी मी निम्म्या रस्त्यात माघारी आले. म्हटलं ताई यायचं तर चला येते. मग तर काय म्हणताय, बरं आहे का तुमचं सगळं? आता इकडे आहे कारभारी. ताईंनी माझ्यासाठी काय आणलेलं आहे खायला तुम्हाला दाखवते. तर ताई घरी असा व्यवसाय आहे त्यांचा, उकडीचे मोदक बनवतात. एकच नंबर मोदक आहे, दिसायला तर एकदम भन्नाट दिसतात. ते खाल्ल्याच्या नंतर कळलं. तर तुम्ही जर पुण्यामध्ये राहत असाल आणि तुम्हाला जर अशी उकडीची मोदक खायची इच्छा असेल तर ताईंशी कॉन्टॅक्ट करू शकताय. तुम्ही देऊ शकताय नंबर? तर ताईंचा नंबर सांगा ताई. थांबा तर सांगा बरं तुमचा नंबर एकदा. 77 96 95 33 55. तरी मी एकदा म्हणजे हे बघा, मोदक एवढे सुंदर आहेत, ताईने मला आणलेले आहेत. म्हणजे सकाळी फोन केला होता त्यावेळेस म्हटल्या तुमच्या घरी किती जण आहे. मी तर घाबरली त्या शब्दावरती. म्हटलं असं का म्हणले. तर माझ्यासाठी, कारभाऱ्यांसाठी, आजी बाबासाठी, चिवताई ओमसाठी आलेले आहेत. मोदक घेऊन आलेले आहेत. तर मी त्यांचा नंबर स्क्रीनवरती पण देते, तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. पुण्यामध्ये जर कुणी असाल तुम्ही तर नक्की ताई आणि दादांना कॉन्टॅक्ट करा. तर तुम्हाला घरपोच भेटला जाईल. पुण्यामध्ये, ऑल पुण्यामध्ये कुठेही ना, ऑल पुण्यामध्ये कुठेही. तर मी पण तुम्हाला नक्की याचा रिन्यू देईन. कशा आहेत मोदक वगैरे, दिसण्यापर्यंत सुपरच दिसतात. तर काही नाद नसेल खाण्याच्या बाबतीत, तर खाल्ल्याच्या नंतर पण रिन्यू दे आणि स्क्रीनवरती नंबर देईल. तर नक्की त्यांना ऑर्डर करा, एकदा सहकार्य करा. सोशल मीडिया हे माध्यम व्यवसायासाठी खूप उत्कृष्ट माध्यम आहे. ताईचं माझं आता बोलणं चाललेलंच होतं त्याच्या संदर्भात, तर नक्की सांगते तुम्हाला. तर मंडळी, मला भेटण्यासाठी सिंहगड रोड इथून एका गावामधून ताई मला भेटण्यासाठी आलेल्या आहेत. आणि ज्यांना लसूण मसाले वगैरे पण न्यायचे होते, तर त्या म्हटल्या पूनम ताई तुम्ही मला कुरिअर करण्यापेक्षा तुमची माझी प्रत्यक्षात भेटसुद्धा होईल आणि मी तुमच्या घरूनच सगळं लसूण वगैरे घेऊन जाऊ शकते. तर ताई आलेल्या होत्या. तर आपल्या घरी कोणी पण येऊ द्या, त्यांना निर्मुखी लावायचं नाही. काय का होईना आपली चटणी भाकर आपल्या परिस्थितीच्या मानाने. तर ताईंना विचारलं काही भाजी वगैरे करू. तर आमचं सकाळी जेवण वगैरे झालं होतं, नाश्ता झाला होता आणि मला पण फिक्स अशी आयडिया नव्हती की ताई येतीलच म्हणून. तर माझ्या डोक्यात असं